नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार? मे 2027 मध्ये खरोखरच वाढीव पगार, पेन्शन आणि थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळणार का? यावर सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या 7व्या वेतन आयोगाची मुदत संपत आली असून नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला होता. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणे अपेक्षित आहे. परंतु सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार सध्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सांगितले होते. मात्र ताज्या घडामोडींनुसार कर्मचारी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून मे 2027 पर्यंत या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की महागाई भत्ता DA 50% पुढे गेल्यामुळे आता नवीन वेतन संरचनेवर विचार करणे आवश्यक झाले आहे. आता प्रश्न उरतो तो मे 2027चा. अनेक तज्ज्ञांच्या मते जर सरकारने 2026च्या उत्तरार्धात किंवा 2027च्या सुरुवातीला 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वाढीव पगाराची प्रक्रिया मे 2027 पर्यंत पूर्ण होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एरियर्स. जर हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू झाला तर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून मे 2027 पर्यंतची सर्व थकबाकी म्हणजेच एरियर्स म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल आणि फ्रीटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे किमान वेतनातही मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर सरकार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असले तरी 2027 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. आगामी निवडणुका आणि कर्मचाऱ्यांची मागणी पाहता सरकार लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते? 8वा वेतन आयोग कधी लागू व्हायला हवा? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.